सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामधल्या निसर्गरम्य पर्यटन स्थळ बहरून गेलेली आहेत सगळीच आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला ऐतिहासिक शिवनेरी किल्ला सध्या दाट धुक्यामध्ये हरवलेला आहे। पर्यटकांना अनोखा निसर्गानुभव मिळतोय, याचा आढावा घेतलाय माझे सहकारी सचिन तोडकर यांनी। पाहूयात। गेल्या महिन्याभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे। कधी जोराचा पाऊस, तर कधी रिमझिम, तर कधी ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे। त्यातच सर्व सह्याद्रीच्या पर्वतरांगा ज्या आहेत, ह्या पर्वतरांगा हिरव्याने नटल्या आहेत आणि त्याच हिरव्याने नटलेल्या पर्वतरांगांनी आता धुक्यांची शाल ओढलेली पाहायला मिळत आहे। आता आपण जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरी परिसरामध्ये आहेत। आपण पाहू शकताय या ठिकाणी किल्ले शिवनेरीचा हा जो परिसर आहे, हा संपूर्ण शिवनेरी किल्ला जो आहे हा धुक्याने वेढला गेलाय। धुक्यामध्ये हा जो किल्ला आहे हा लपला गेलाय। किल्ल्यावरील शिवजन्मस्थळ असेल किंवा कडेलोट पॉइंट असेल, हा खरं तर जुन्नर शहरातून दिसत असतो। मात्र या संपूर्ण शिवनेरी किल्ल्याचा जो डोंगर आहे, या संपूर्ण डोंगरावरती आता दाट धुक्याची शाल पांघरलेली पाहायला मिळते। या दाट धुक्यामध्ये हा शिवनेरी किल्ला झाकला गेल्यामुळे किल्ल्यावरील जे ऐतिहासिक वास्तू आहेत त्या या ठिकाणाहून पाहता येत नाहीये। मात्र हिरव्याने नटलेला हा किल्ले शिवनेरी आणि त्याच्यावरती पांघरलेली दाट धुक्याची झालर, त्यामुळे या किल्ले शिवनेरीचं जे रूप आहे हे विलोभनीय झालंय, हे दृश्य विलोभनीय झालंय। आणि या भागात जो पावसाळा सुरू आहे त्यामुळे जुन्नर तालुक्यातील जे निसर्ग पर्यटन बहरलंय हे पाहण्यासाठी आता या भागामध्ये मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, किल्ले शिवनेरी, पुणे।